समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या शाहू विजय चॅनलवरती। हिंदू धर्मात अनेक व्रत आणि उपवास सांगितले आहेत, पण त्यामध्ये एक व्रत असं आहे ज्याला सर्वात कठीण आणि सर्वात पुण्यदायी मानलं जातं। हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व 24 एकादशींचं पुण्य मिळतं अशी धार्मिक मान्यता आहे। हे व्रत म्हणजे निर्जला एकादशी। पण या एकादशीला भीमसेनी एकादशी का म्हणतात? या दिवशी पाणीही का प्यायचं नसतं? आणि 2026 मध्ये निर्जला एकादशी नेमकी कधी आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीचं महत्त्व, कथा, पूजाविधी आणि व्रताचे फायदे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। निर्जला एकादशी 2026 मध्ये कधी आहे? तर सन 2026 मध्ये निर्जला एकादशी 25 जून गुरुवार या दिवशी येत आहे। आता एकादशी तिथीची सुरुवात ही 24 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:12 होणार आहे आणि एकादशी तिथी समाप्ती 25 जून 2026 रोजी रात्री 8:09 होणार आहे। तसेच व्रताचे पारण म्हणजे उपवास सोडण्याची शुभ वेळ असणार आहे 26 जून रोजी सकाळी 6 ते 8:39 पर्यंत। आता पाहूया निर्जला एकादशी म्हणजे काय। निर्जला या शब्दाचा अर्थ आहे पाण्याशिवाय। या दिवशी व्रत करणारा भक्त अन्न तर घेत नाहीच, पण संपूर्ण दिवस आणि रात्र पाणी देखील पित नाही। म्हणून या एकादशीला सर्व एकादशींपैकी सर्वात कठीण व्रत मानले जाते। अनेक भक्त भगवान विष्णूंची भक्ती करून हे व्रत करतात आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारण करतात। आता जाणून घेऊया निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी का म्हणतात। महाभारतातील 5 पांडवांपैकी भीम अतिशय बलवान होता। त्याला खूप भूक लागत असे। युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, माता कुंती नियमितपणे प्रत्येक एकादशीचे व्रत करत असत, परंतु भीमाला उपवास करणे खूप कठीण जात असे। एकदा भीमाने महर्षी व्यास यांना विचारले, गुरुवर्य, मला भगवान विष्णूंची भक्ती करायची आहे। मला व्रताचे पुण्यही हवे आहे, पण माझ्याने दर महिन्याला 2 वेळा उपवास होत नाही। मग मी काय करू? तेव्हा महर्षी व्यास म्हणाले, हे भीम, जर तुला सर्व एकादशींचे पुण्य हवे असेल तर वर्षातून फक्त एकदाच येणारी निर्जला एकादशी श्रद्धेने कर। या दिवशी अन्न आणि पाणी दोन्हींचा त्याग कर। भीमाने गुरूंची आज्ञा मानली। त्याने अत्यंत कठीण असं निर्जला एकादशीचं व्रत केलं आणि त्याला सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त झाले। तेव्हापासून या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून ओळखलं जाऊ लागलं। आता जाणून घेऊया निर्जला एकादशीचे धार्मिक महत्त्व। धर्मग्रंथामध्ये या व्रताला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे। असं मानलं जातं की जो भक्त श्रद्धेने निर्जला एकादशीचं व्रत करतो त्याला वर्षभरातील सर्व 24 एकादशींचं पुण्य प्राप्त होतं। या व्रतामुळे पापांचा नाश होतो, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, घरात सुख आणि समृद्धी येते, मानसिक शांतता मिळते, मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो। धार्मिक मान्यतेनुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ या व्रतामुळे प्राप्त होतात। आता या व्रताची पूजाविधी बघूया। निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत, घरातील देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी, भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। दिवसभर भजन, कीर्तन, नामस्मरण आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे। रात्री जागरण केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते। निर्जला एकादशीच्या दिवशी दानाचेही महत्त्व आहे। निर्जला एकादशी दिवशी दानालाही विशेष महत्त्व आहे। या दिवशी पाण्याचे दान, माठाचे दान, फळांचे दान, वस्त्रदान, अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहानलेल्या व्यक्तींना पाणी पाजणे हे विशेष पुण्यकारक मानले जाते।
आता व्रत करताना कोणती काळजी घ्यायची आहे? निर्जला व्रत अत्यंत कठीण आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले किंवा ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे व्रत करावे. श्रद्धा महत्त्वाची असते, त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार व्रत करणे योग्य ठरते. तर मंडळी, निर्जला एकादशी ही केवळ उपवासाची परंपरा नाही, तर संयम, श्रद्धा आणि भगवान विष्णूंप्रती असलेल्या भक्तीचं प्रतीक आहे. महाभारतातील भीमाने जसं हे कठीण व्रत करून सर्व एकादशींचं पुण्य मिळवलं, तसंच श्रद्धेनं केलेलं हे व्रत भक्तांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते, अशी धार्मिक मान्यता आहे. तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत करता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय हरी विष्णू लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.